अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जगामध्ये स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहेत आणि त्या असंख्य भक्तांमध्ये काही भक्त असे देखील आहे की ज्यांची मनापासून इच्छा असते की स्वामी सेवा करावी, पण वेळेनुसार त्यांना ते जमत नाही. कारण का आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये टाईमाचं खूप बंधन झालं आहे. आपल्याला वेळच मिळत नाही आहे आणि इच्छा तो खूप असते की आपण स्वामी सेवा करावी, मठात जावं, पारायण करावीत, जप करावेत, स्वामी समर्थांचे माळ जप करावे, पण वेळेच्या कारणामुळे आपल्याला ते जमतच नाही आणि मग मन कुठेतरी नाराज होतं की आपण काही करू शकत नाही म्हणून. तर मित्रांनो, स्वामी समर्थांच्या खूप मोठ्या मोठ्या सेवा करायला हव्या असंच नाही आहे, तेव्हा स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील असं देखील नाही आहे. आपण छोट्या छोट्या काही सेवा अशा असतात ना की त्याच्यामध्ये देखील खूप मोठं फळ असतं आणि स्वामी समर्थ आपल्यावर तेवढेच खुश होतात आणि तेवढं आशीर्वाद देतात. अशा देखील काही सेवा आहेत. त्या सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहेत की त्या तुम्ही चालता बोलताही करू शकतात. वेळेचं बंधन नाही आहे त्याला, नाही ते तुमचा वेळ जास्त जाणार आहे, त्याच्यासाठी तुमचं मन प्रसन्न राहील, तुम्ही स्वतः खुश राहाल आणि घराचं वातावरण देखील खूप छान राहील तुमच्या. तुम्हाला त्याच सेवा मी आज सांगणार आहे. मित्रांनो, खूप स्वामी भक्तांचे असे देखील प्रश्न असतात की आमच्या घरामध्ये मंदिरच नाही आहे किंवा आमच्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे किंवा आमच्याकडे स्वामींचा फोटो देखील नाही आहे, तर आम्ही या सेवा कशा करू शकतो. तर मित्रांनो, स्वामींची सेवा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मूर्तीची किंवा फोटोची गरजच नाही आहे. ती सेवा तुम्ही मनोभावी केली तरी ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. म्हणून तुम्ही ह्या 7 छोट्या छोट्या ज्या सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या नक्की करा आणि बघा तुम्हाला किती छान वाटेल आणि तुम्हाला तेवढंच फळ त्याचं नक्की मिळेल. तर पहिली सेवा सांगते तुम्हाला. पहिली सेवा म्हणजे नामस्मरण. नामस्मरण म्हणजे ही तर स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे. ती त्यांना खूप प्रिय आहे. तुम्ही रोज मनापासून फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. चालताना, बोलताना, गाडीमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, बाहेर जॉबमध्ये, कुठेही असताना तुम्हाला कसलंही बंधन नाही आहे मित्रांनो. तुम्ही 2 मिनटं तरी स्वामींचा जप नक्की करू शकतात. हे केलं ना तरी हे स्वामींना खूप आवडतं. दुसरी सेवा म्हणजे दीपसेवा. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हाही कधी टाईम मिळेल तेव्हा एकदा तरी तुपाचा किंवा तेलाचा दिवा स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीजवळ नक्की प्रज्वलित करा. दिवा लावताना फक्त मनात स्वामींचं नाव ठेवा. तिसरी सेवा म्हणजे जल अर्पण सेवा. आता ती कशी करायची, तर स्वामींच्या फोटोसमोर थोडं स्वच्छ पाणी ठेवा आणि मनात सांगा, स्वामी हे माझं मन मी तुमच्या चरणी अर्पण करते म्हणून. चौथी सेवा म्हणजे अन्नसेवा. अन्नसेवा म्हणजे काय, जेवण करण्याआधी जेव्हा कधी तुम्ही जेवायला बसतात मित्रांनो, तेव्हा थोडासा पहिला घास नेहमी बाजूला काढून ठेवा आणि मनात बोला की स्वामी मी हे तुमच्यासाठी ठेवलं आहे, हे तुम्ही अर्पण करावं. नंतर तुमचं जेवण झाल्यानंतर तो घास पक्ष्यांना खाऊ घाला. पाचवी सेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी सुट्टीच्या दिवशी टाईम भेटेल तेव्हा नक्की स्वामींच्या बोधकथा किंवा पारायण किंवा स्वामींचे फोटो असतात त्यांचं तुम्ही वाचन करू शकतात. ही पण खूप छान सेवा आहे मित्रांनो. हे पण स्वामींना खूप आवडतं. 5 मिनटं वेळ काढा आणि बोधवाक्य किंवा स्वामींचे अभंग वगैरे नक्की वाचा. 6वी सेवा म्हणजे मौन सेवा. मौन सेवा म्हणजे काय, की दिवसात किमान 5 मिनटे तरी शांत बसा. डोळे बंद करून फक्त स्वामी 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 असा जप करा. 7वी सेवा म्हणजे सेवाभाव. ही खरी पूजा असते मित्रांनो. आई वडील, कुटुंब, गरजू लोक, प्राणी यांची सेवा नक्की करा. स्वामी म्हणतात, जीवात मी आहे, प्रत्येक जीवामध्ये देव आहे आणि तुम्ही जर ही सेवा केली किंवा उपाश्यांना, कोणी गरजू लोकांना तुम्ही अन्न खाऊ घातलं, प्राण्यांची सेवा केली, तर मला हे खूप आवडतं. ते छोट्या छोट्या काही सेवा आहेत मित्रांनो, तर ते तुम्ही नक्की करा. की बघा, देवाला ना मोठ्या मोठ्याच गोष्टींची अपेक्षा नाही आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील देवांना प्रसन्न करू शकतो मित्रांनो. खरा भाव हा मनापासून करण्यापासून आहे. कोणाला दाखवण्यासाठी आपण ही सेवा करत नाही आहे. म्हणून तुमच्याकडे जरी वेळ नाही आहे, तुमच्याकडे कामाचं खूप तुम्हाला बंधन आहे, तुम्हाला वेळ नाही, पण ह्या छोट्या छोट्या सेवा करून तुम्ही खरोखर खूप मोठं फळ मिळवू शकतात.
म्हणून तुम्ही हे नक्की करून बघा. बघा तुम्हाला किती छान वाटेल आणि मेन ही सेवा तुमची नक्की स्वामींपर्यंत पोहोचेल. तर बघा, एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं या छोट्या छोट्या सेवा करून. श्री स्वामी समर्थ.